मित्रांनो आता हा प्रश्न पहा, हा प्रश्न आहे ग्रुप बी 2025 चा. काय विचारले पहा, अप्रकट विलयन. अप्रकट विलयन म्हणजेच काय, लॅटंट हीट. मग लक्षात घ्या या प्रश्नामध्ये आपल्याला डिफाइन विचारलेली आहे. मग मित्रांनो आपण जर लॅटंट हीट पाहिली तर लॅटंट हीट काय प्रकार असतो, ज्या वेळेस आपण मेल्टिंग पॉइंटला सॉलिड पदार्थाचं कन्वर्जन हे लिक्विड पदार्थामध्ये करतो किंवा सॉलिड सबस्टन्सेसचं कन्वर्जन हे आपण लिक्विड सबस्टन्सेसमध्ये करतो विदाउट रायझिंग देअर टेम्परेचर. तिथे कोणत्याही प्रकारचं टेम्परेचर आपण वाढवत नाही, या कंडिशनला आपण लॅटंट हीट म्हणतो. मग लक्षात घ्या हा प्रश्न पूर्ण कन्सेप्च्युअल बेसवरती आहे. मग सिंपल आहे, आपल्या अवतीभवती भरपूर घटक असतात की ज्या घटकांमध्ये आपण द्रव अवस्था पाहतो किंवा त्यांची सॉलिड कंडिशन आपण द्रव अवस्थेमध्ये बदललेली पाहतो. मग अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी काही रायझिंग टेम्परेचर असेल किंवा स्टेबल टेम्परेचर असेल किंवा टेम्परेचर कमी करणं असेल, अशा वेगवेगळ्या कंडिशन पाहायला मिळतात. मग त्याच रिगार्डिंग आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी पाहायला मिळतो की ज्या ठिकाणी लॅटंट हीटची डेफिनेशन कुठे पाहायला मिळते आपल्याला, तर ऑप्शन नंबर 3 मध्ये. सो या प्रश्नाचं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 3, की ज्यामध्ये आता आपण पाहिलं की सॉलिडचं कन्वर्जन आपण कशामध्ये करतो, लिक्विडमध्ये करतो विदाउट रायझिंग टेम्परेचर. पण जर आपण पहिले दोन ऑप्शन पाहिले मित्रांनो, तर पहिल्या दोन ऑप्शन मध्ये आपल्याला स्पेसिफिक हीट मेन्शन केलेलं आहे. लक्षात घ्या या पहिल्या दोनही ऑप्शन मध्ये आपल्याला मेन्शन केलंय स्पेसिफिक हीट. आणि स्पेसिफिक हीट साठी पहिलं स्टेटमेंट ही त्याची डिफाइन आहे, तर दुसरं स्टेटमेंट ही त्याची कंडिशन आहे की ज्यामध्ये मेन्शन केले 1 डिग्री सेल्सिअस. मग लक्षात घ्या मित्रांनो, सो या ठिकाणी आपल्याला या प्रश्नामध्ये दोन डिफाइन केले, एक म्हणजे स्पेसिफिक हीट, दुसरं म्हणजे लॅटंट हीट. की ज्यामध्ये स्पेसिफिक हीट काय सांगितलंय की पदार्थाच्या एकक वस्तुमानाला उष्णता देण्यासाठी लागणारी उष्णतेची मात्रा म्हणजे स्पेसिफिक हीट. मग लक्षात घ्या मित्रांनो, सो या प्रश्नाचं उत्तर इथे काय आहे, तर पर्याय क्रमांक 3. सो अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कन्सेप्ट महत्त्वाचे असतात आणि अशाच कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्या एज्युकल्चर वरती फुल लेंथ बॅच आहे, तुम्ही ती जॉईन करू शकता की ज्यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारे सर्व कन्सेप्ट शिकवले जातील. थँक्यू.